नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि पाहतोय देश महाराष्ट्र। आतापर्यंत सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा बोलबाला पाहायला मिळतोय। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये 10 पैकी युवा सेनेचे 7 उमेदवार विजयी झाले। युवा सेनेचे राखीव गटातील 5 उमेदवार आणि खुल्या गटातील 2 उमेदवार विजयी झाले आहेत। राखीव गटामधून युवा सेनेचे मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर, धनराज कोहचडे आणि शशिकांत झोरे विजयी झाले। तर खुल्या गटामधून प्रदीप सावंत आणि मिलिंद साटप हे विजयी झाले। युवा सेनेने खूप मेहनत घेतली आहे। तुम्ही बघितलं असेल की मागे 2022 ला हे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि विद्यापीठाचा जो कारभार होता, या कारभारामुळे इलेक्शन लेट झालेलं आहे आणि हे इलेक्शन होण्यासाठी कोर्टात 2 वेळा आम्हाला जावं लागलंय। तरी आम्ही या 2 वेळा केस जिंकून आज युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जेवढे पदवीधर जे नोंदणी झाली होती वोटरची, त्या सगळ्यांना या इलेक्शन्समध्ये उतरवलं आणि जवळपास सगळेच उमेदवार निवडून येतील असे या अपेक्षा आहे। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे। काल पर्यंत सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केले, पण युवा सेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाहीये आणि आम्ही आमचा विजय झालेला आहे। खुल्या वर्गातील उर्वरित 3 जागांवर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे। उमेदवारांचा विजय 1100 मतांचा कोटा अपूर्ण आहे। विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मंत्रालयामधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामध्ये एका महिलेने तोडफोड केली होती। धनश्री सहस्त्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव आहे। या महिलेची चौकशी करण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झाले, मात्र या महिलेनं कोणतीही दाद दिली नाही। दरम्यान ही महिला दादरमधील घरी एकटी राहते अशी माहिती स्थानिक भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी दिली आहे। काल संध्याकाळी 6:30 वाजता अज्ञात महिलेनं फडणवीसांच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये घुसल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला। कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत महिलेनं तिथल्या कुंड्यांची तोडफोड सुरू केली। महिलेनं दालनाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा काढून फेकून दिली। बोलवा त्यांना असं म्हणत ही महिला दालनाबाहेर ओरडत होती। दालनाबाहेर महिला पोलीस नसल्यानं महिलेला ताब्यात घेता आलं नाही। अज्ञात महिलेविरोधात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रात्रीपासूनच अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। जे काय असेल, आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती, या महिलेची व्यथा आम्ही समजून घेऊ। कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रगट करतात, याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाही आहे। त्यांच्या काही अडचणी असतात, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले, हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते, आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो, त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवतो। आम्ही म्हटलं सिक्युरिटी नको, आमच्या कार्यालयात कोण ना कोणतरी असतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, बांबू घेऊन फिरायची। पण काही रोष आहे का? म्हणजे नाहीये, भाजप असं नाहीये। आता सलमान खान बरोबर तिला लग्न करायचे, सारखं तिचं असतं आले की मला सलमान खानकडे घेऊन जा वगैरे। आता मी काय बोलू या गोष्टीला? मला वाटतं 1 वर्षापासून आमच्या कार्यालयात येत होती, अगोदर तरी चॉपर घेऊन आली तेव्हा लकीली 2 युवा मोर्चा आमचे पदाधिकारी होते आणि ह्याच्या हातावर बघ अजूनही मार्क येते, ते हा मध्ये आला आणि खूप मोठा राडा झालेला। मग आम्ही FIR पण केलेले बघा। तर महिलेच्या याआधी झालेल्या राड्यांचे काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत आणि या महिलेविषयी तक्रारही दाखल करण्यात आली होती। दरम्यान या महिलेचे याआधी झालेल्या राड्यांचे काही व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेत, आपण इथे पाहतोय। शेजाऱ्यांशी, बिल्डिंग मधल्या लोकांशी देखील त्यांनी वाद घातल्याचं दिसतं। काय बोलणार बोल? आता मी ते बोलते ते ऐक।
3.5 वर्ष मी बँड्राच्या सभेमध्ये आले मोदीजींच्या, समजलं? माझा उपयोग करून घेतला. माझा पाय तुटत होता, माझा पाय दुखत होता, तरी मी म्हणाली आत्ताच्या आत्ता ये, अमित शहा येणार आहेत म्हणून. तर तरी सुद्धा मी माझा पाय दुखत असताना आले. ती म्हणाली शेलारांनी सांगितलं. मी म्हटलं का नाही थांबलात तुम्ही? ती म्हणाली शेलारांनी सांगितलं अमित शहा येणार आहेत, लगेच चालायचं का? 2 सेकंद मी एवढे तिथे सावरकर गौरी यात्रेला आले. 1.5 तास ते लेझिम चाललं होतं. तुम्हाला ते लेझिमची शिस्त नीट करता आली? मी शिस्त नीट केली त्या लेझिमच्या बायकांची, त्या मुलींची. का नाही करता आली? पुष्पा आडावकर, अक्षता तेंडुलकर नुसत्या हसत खेळत सायका नायका नुसत्या बसल्या होत्या आवाज करत. का नाही केली ती शिस्त? मॅडमला काय बोलला तुम्ही? काय बोलला तुम्ही? पुष्पा आडावकरला ग्रुप बनवून काढून टाकताना अलर्ट का नाही देता आला? आता त्यांना माहित का तुम्हाला काढणार ते? मी बरोबर बोलले काय मारताय राईट. आधी काय बोलला? सॉरी म्हणणार नाही त्याच्याबद्दल. आता आधी काय बोलला? पाहिजे पण पद्धतीने तुम्हाला काम. आधी काय बोलला? मला जाऊन विचारतेस काय? आधी काय बोलला? पक्षासाठी सांग. पक्षासाठी काय केलं सांग तू. तू सांग पक्षासाठी. तुम्ही सांगा ना काय केलं ते आधी. मी सांगितलं. आता तू काय रेकॉर्ड करतेस का? कानाडीला रेकॉर्ड करतेस का? तर मराठीत बघा ते. करणार ना मी. तुम्ही काही पण बोलणार तर कसं ऐकून काही घेणार? म्हणाला का? हे खोटं बोलते. सदर महिलेवर मुंबई पोलीस दलामध्ये एक यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा माननीय न्यायालयापुढे पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला, तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे. ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे का अशी चर्चा रंगली आहे. यंदा काही आमदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात नागपुरात अमित शहांनी सूचक संकेतही दिले आहेत. अमित शहा आढावा बैठकीत काय म्हणाले? एकेकाळी माझं तिकीट कापलं गेलं होतं, आज नाईलाजानं मला तिकीटं कापावी लागताय. नागपूरच्या भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांनी अनुभव सांगितला. आमच्यापैकी कुणाचं तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही, बैठकीत शहांनी नेत्यांकडून वदवून घेतलं. अमित शहांनी आढावा बैठकीमध्ये कुशाभाऊंचं उदाहरण दिलं. नाराज झालात तरी तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही. वयाच्या 35 मध्ये असताना पक्षानं माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं, अमित शहांनी सांगितलं. माझं तिकीट कापलं, मी दुःखी असल्याचं कुशाभाऊ ठाकरेंना सांगितलं होतं. कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आल्यावर त्यांच्यासोबत बोललो होतो. तू प्रचार करू नको, कारण दुःखी मनानं कुणी काम करू शकत नाही, असं कुशाभाऊंनी आपल्याला सांगितल्याचं अमित शहा म्हणाले. तुझ्याकडे कुणी येणार नाही हे देखील बघ, कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं तो कार्यकर्ताच नाही, असं कुशाभाऊ मानायचे, अमित शहांनी सांगितलं. महाराष्ट्राला गुजरातमधून आलेल्या भाईची गरज नाही असा टोला संजय राऊतांनी शहांच्या दौऱ्यावर लगावलाय. सत्ता, पैसा आणि केंद्रीय यंत्रणा असल्यामुळे तुम्ही भाऊ असंही राऊत म्हणाले. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांनीही टीका केली. महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का, आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई. अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाही. मला वाटतं काय की दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं, आपल्या संस्कृतीला हे संजय राऊतांचे जे वक्तव्य ते न शोभणार आहे. राजकारणात विरोध असतो, एकामेकावर टीका टिप्पणी करतो, आपण विरोध करतो, पण मला वाटतं हे वैफल्यातून होणारी टीका आहे. भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला, या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा थर्ड ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत आहे. सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टानं सरकारला आदेश दिले आहेत. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन देण्यास 3 ठिकाणी विरोध झाला, तर मृत्यूनंतर अंत्यविधी करणं ही सरकारची जबाबदारी असते. हायकोर्टाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्यवाही करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. स्थानिक पोलीस अक्षय शिंदेच्या आईवडिलांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. राज्य सरकार अक्षय शिंदेच्या आईवडिलांना पूर्ण सहकार्य करत आहे. त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरेंनी
युक्तिवाद करताना असं म्हटलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आई वडील जमिनीची मागणी करतायत, पण त्यांना खूप विरोध केला जातोय. अंत्यसंस्कारासाठी आई वडील जमिनीसाठी फिरत आहेत. अक्षय शिंदेच्या आई वडिलांनाही मारण्याच्या संदर्भात धमक्या येत आहेत. सरकारी वकिलांनी आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. त्यावर न्यायाधीशांनी असं म्हटलं की सरकारला सहकार्य करा, ते या संदर्भात जबाबदारी घेत आहेत. पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह तसाच पडला आहे, तुम्ही काहीतरी निर्णय द्या. न्यायाधीश म्हणाले पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी असं म्हटलंय मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देणार, त्यांना सुद्धा सत्य समजलं पाहिजे. त्यावर न्यायाधीशांनी आदेश दिले सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा. उद्या जरी दफनविधी झाला तरी सोमवारी कोर्टाला कळवा. बघा, ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे, कोणीही असो, कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे. तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला, चालणारा नसला, समाजविघातक असला तरी ते करावं लागतं. त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल. भाजप नेते निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत देण्यात आले. निलेश राणे यावेळी 100% विधानसभेमध्ये जाणार असं म्हणत स्वतः निलेश राणेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलंय. तुम्ही 4 प्रश्न विचारले, मी दुसरा प्रश्न फक्त निवडला. निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार. पण कुठून दिसणार सर? मी बोललो ना, मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. विधानसभा कोणती असणार? नाही, जे आमचे नेते ठरवतील तिथून लढवणार, पण 100% यावेळेला विधानसभेत जाणार निलेश राणे. फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढायला हवा अशी टीका राऊतांनी केली आहे. दिल्ली आणि गुजरातमधून महाराष्ट्र लुटायला नवीन औरंगजेब येत आहे तशी टीका राऊतांनी केली आहे. दरम्यान धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मीच लिहिणार असं फडणवीस म्हणाले होते. याच्या जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मी लिहिन. जिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो. आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो. फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती. त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही. त्यांना धर्मवीर कधीच आठवणार नाही. त्यांना औरंगजेब आठवेल, त्यांना अफजल खान आठवेल, त्यांना टिपू सुलतान आठवेल, कारण त्यांचं आता ऑलमोस्ट कन्व्हर्शन झालेलं आहे. म्हणजे फक्त ते नमाज पढायला कुठे जातात हेच शोधणं राहिलेलं आहे. संजय राऊतनी सांगावं की महाविकास आघाडीमधला जयकांत शिकरे कोण आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाही. जिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो. आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो. फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती. त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. आनंद दिघे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता. म्हणून आनंद दिघे साहेबांचं नाव घेण्याची लायकी आणि पात्रता ह्या विषारी सापामध्ये नाहीये. आणि सिनेट निवडणुकीसंदर्भात निकालासंदर्भात एक महत्त्वाची बातमी. खुल्या गटामधून युवा सेनेचे अल्पेश भोईर विजयी झालेत. मुंबई सिनेटमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचाच बोलबाला. आतापर्यंत 8 उमेदवार युवा सेनेचे विजयी झाले आहेत. अल्पेश भोईर विजयी झालेत. 1137 मतं अल्पेश भोईर यांना मिळाली. एबीव्हीपीनं अल्पेश भोईर यांच्यावरच आक्षेप घेतलेला होता, कोर्टात देखील गेले होते. मात्र अखेर अल्पेश भोईर 1137 मतांनी विजयी झाले आहेत. मुंबई सिनेटमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचाच डंका. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचनांचा अहवाल न दिल्यामुळे नाराजी. केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केली तीव्र नाराजी. मुंबईमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोगाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. निवडणूक आयोग राज्यातील विविध विभागांचा आढावा घेणार. निवडणूक एका टप्प्यामध्ये व्हावी अशी मागणी करण्यात आली. निवडणुकीसाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची मागणी.
राज्याची विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या. निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवावी. अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये तीनही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही. महायुतीच्या तीनही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो. जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीनं तिकीट वाटप तिघांचंही एकमत. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास. सरकारकडून गौंड गोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण. फडणवीसांच्या कार्यालयामध्ये 30 तारखेला दुपारी 1 वाजता होणार बैठक. जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिले बैठकीचं निमंत्रण. मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा. राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील. काही दिवस आधी तटकरेंनी केलं होतं वक्तव्य. माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. बुलडाण्यामधील बोर्डी नदीच्या पुरामध्ये बैलगाडी पडली. बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पुरामध्ये पडली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बैलांसह 2 व्यक्ती बचावली. सांगलीच्या जत तालुक्यामधील बोर नदीला पूर. विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला. शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियाच्या वाघोलीमध्ये चिमुकल्यांचा शाळेमध्ये जाण्यासाठी पुराच्या पाण्यामधून जीव घेणा प्रवास. सततच्या पावसामुळे वाघोली कुराडी पुलावर 2 फूट पाणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका. काढणीला आलेलं पीक पाण्याखाली. शेतकरी हवालदिल. जळगावच्या बोदवडमध्ये मुसळधार पावसामुळे मकासह इतर पिकांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामधील काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल. बीडच्या परळी तालुक्यामधील जेरेवाडी शिवारामध्ये काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक पाण्यामध्ये. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी. शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा.